इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर कॅम्प नंबर 3 शांतीनगर येथील गावडे शाळेजवळील शिमरन पॅलेस ही धोकादायक इमारत पाडण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू होते। दरम्यान आज शुक्रवारी दुपारी 2 वाजता इमारतीचे 2 मजले बाजूला असलेल्या 2 घरांवर कोसळले आणि शेजारील प्रियदर्शनी अपार्टमेंटच्या चौकीदाराच्या खोलीवर पडले। या मोठ्या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून आजूबाजूच्या परिसरातील गरीब रहिवाशांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे। घटनेनंतर आमदार कुमार आयलानी, भाजपचे कपिल अडसूळ यांच्यासह उल्हासनगर महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले। धोकादायक इमारती पाडणाऱ्या कंत्राटदारांच्या दुर्लक्षामुळे शहरात यापूर्वीही अनेक अपघात घडले आहेत। कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेच्या उपाययोजना ठेकेदारांकडून केल्या जात नाहीत। अशा परिस्थितीत मोठा अपघात होऊन जीवितहानी देखील होऊ शकते। असे अपघात पुन्हा घडू नयेत यासाठी अशा बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदारांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। आज शिमरन पॅलेस ही बिल्डिंग धोकादायक होती। 1 वर्षापासून ते बंद असल्यामुळे ते तोडण्यासाठी घेतली होती। प्रभाग समितीने कुठल्या ठेकेदाराला दिली होती। तो कुठल्याही प्रकारची सेफ्टी बाळगत नव्हता, जाळी लावली नव्हती, शेजारच्या लोकांना काय सूचना दिली नव्हती, प्रभाग अधिकाऱ्यांनी काय नोटीस दिली नव्हती। देवाच्या कृपेमुळे त्यांच्यावरती काय जीवितहानी झाली नाही। बाहेर बसले होते ते पूर्ण कुटुंब आणि पूर्ण घरावरती बिल्डिंगचा मलिदा पडला आणि ते पूर्ण घर उद्ध्वस्त झाले। घरामध्ये त्यांच्यात काही शिल्लक राहिलेलं नाही। टीव्ही सगळं एकदम उद्ध्वस्त झालेलं आहे। पूर्ण टोटल घर नुकसान आहे आणि प्रशासनाला माझी एकच विनंती आहे, त्यांच्या घराचे पूर्ण जे नुकसान झालेलं आहे तो मोबदला त्यांना मिळाला पाहिजे आणि घर पूर्ण व्यवस्थित दुरुस्त करून दिलं पाहिजे। काही सूचना दिली नव्हती। आमच्या घरावर पूर्ण बिल्डिंगच पडली। आमच्या घरावर पूर्ण बिल्डिंग पडली। आम्हाला सांगितलं सुद्धा नाही की बा घर खाली करा किंवा घरात राहू नका। पूर्ण माझं नुकसान झालं। पूर्ण एक चम्मच सुद्धा राहिला नाही घरात। हे झालं 5 वाजेपर्यंत। घराच्या आतमध्ये कोणी होतं का? बाहेर बसलो होतो आम्ही। तुम्हाला सांगण्यात आलं होतं का काम चालू आहे? नाही, काहीच सांगितलं नाही आम्हाला की बाहेर बसा का निघा का खाली करा, काहीच बोलले नाही। आमची भरपाई करून द्यायला पाहिजे माझे जेवढे नुकसान। आता मला सध्या मी रस्त्यावर आहे, अंगावरच्या कपड्यांवर येतात आम्ही। असं बिल्डिंग पडतात का लोकांचा जीव घेतात। सोनवणे बोलते। माझ्या भावाच्या घरामध्ये त्यांनीच एक बिल्डिंग पाडली ना, त्यांनी सांगितलं नव्हतं सामान खाली करा काय करा। ते घराच्या बाहेर गरमी होत होती ना, बाहेर बसलेले सर्व तुटून गेले। त्यांचं फ्रीज, टीव्ही, कपाट, शोकेस हे ते सर्व नुकसान झाले। सर्व चेंबलंय। पूर्ण भिंतच याची बिल्डिंगची भिंतच पडून गेली सर्व। एकूण कोणी नव्हतं घरामध्ये। लहान लहान मुलं होते घरामध्ये। ते कारणात तेव्हा म्हणून बाहेर बसलेले ते। तुम्हाला सांगण्यात घटना घडली आहे नाही, सांगण्यात नाही आलं। सांगण्यात आलं असतं तर त्यांनी सामान खाली केलं असतं ना। त्यांना सांगलं नव्हतं म्हणून ते असे बसले होते ना, गरमी होत होती म्हणून बाहेर बसले, नाही तर ते गेले असते तर। तुम्हाला काय दुखापत झालंय का? नाही। काय नाव आपलं? मी उषा सोनवणे बोलते, त्यांची बहीण बोलते। आता प्रशासनाकडून तुम्हाला काय मागणी आहे तुमची? ते आमची सर्व भरपाई करून द्यायचे ना। आम्ही हातमजुरीवाले, रोज घर काम करून हे करून आम्ही हे चालवतो, तर हे कुठून आम्ही बनवणार? संसार कसा बनवतो ते आम्हाला माहिती आहे ना। हे सर्वच गेलंय आता आमचं।